चित्र काय बदललं असं वाटतंय? असं आहे, गण गट रचना अजून अंतिम व्हायची आहे. त्यानंतर आरक्षण होईल आणि आरक्षणानंतर ह्या तालुक्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यावेळी तुम्हाला निश्चित चांगली माहिती मिळेल. काय बदल? आजच्या स्टेजला राजकारणात हे कसं म्हणाले काही होऊ शकतं, तसं राजकारणात काही होऊ शकतं. काय तर 15 नाही आहे असं काय समजायचं कारण नाही. पण आज जे काय असे एका थाटात निघाले त्यांना ब्रेक लागेल एवढं नक्की. फोटो घरा पडेल असं दादा. आता आज जे सध्या माळशिरस तालुक्यात राजकारणाची परिस्थिती आहे, म्हणजे तालुक्यात आता 3 मालक झाल्यासारखे झाले आणि पक्ष कुठला, कार्यकर्ते कुठले, ह्याचा काय आता कुणाचा कोणाला मेळ लागेल. तर तुमच्या दृष्टीतून सध्याची परिस्थिती कशी आहे राजकारणात? कसं आहे म्हणजे तालुका पातळीवर जी स्थिती आहे ती राज्य पातळीवर असलेल्या स्थितीचं प्रतिबिंब आहे. वर पण तीच परिस्थिती आहे, त्यामुळे तालुका पातळीवर हीच परिस्थिती राहणार. पूर्वीसारखं विचारांचं राजकारण, तत्वाचं राजकारण किंवा समाजसेवा हे जे महत्त्वाचे मुद्दे होते राजकारणातले ते थोडे पुसट झालेत आता. आणि तात्पुरतं काहीतरी मला लाभ, गावाला लाभ, समाजाला लाभ अशा छोट्या छोट्या मुद्द्यांवर सध्या राजकारण केंद्रित झाल्यामुळं आत्ता जी तुम्हाला तालुक्यातली स्थिती दिसते तो त्याचा परिणाम आहे. तिनं जी माझ्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आणि मी ती यशस्वी पार पाडली असं लोकांचं मत आहे. ऍक्च्युली मतभेद कुठं आहे तुमचे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये काय म्हणजे तालुक्यात काय घडलं असं की जेणेकरून असं झालं, काय वाटतं? मतभेद असायचं कारण नाही, मतभेद नाहीच आहे. पण नवं जुनं हे जे असतंय जनरेशन गॅप असतोच. नवीन पिढी जुनी पिढी ह्याच्यामध्ये जनरेशन गॅप असतो आणि तो त्याचाच भाग आहे. नवीन ज्यावेळी पिढी येत राहते त्यावेळी ते जुन्यांचं नव्यांचं वैचारिक हे जे मनोमिलन त्या पद्धतीने होत नाही, तर कुठेही होत नाही, म्हणजे कुटुंबात सुद्धा होत नाही. हे तर सार्वजनिक ठिकाणी इथेही होणार नाही. राम सातपुतेंच्या येण्यामुळं जे माळशिरस तालुका भाजप होती पूर्वीची, त्यामध्ये आता 2 गट पडले. तरी 2 गट असे नाही, म्हणजे पूर्वी नव्हते, आताही नाही 2 गट. भाजप एक संध आहे, एक संधच लढणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद कशी मोर्चे बांधणी असणार आहे? अजून गट रचना अंतिम झाली नाही. त्यानंतर आरक्षण, खरं तर आरक्षण जाहीर झाल्यावरच त्याला खरी तर गती येते, म्हणजे कुठल्या गटात काय स्थिती राहील काय नाही. आत्ता जी चालू आहे ती नुसती अंदाजे चाचपणी आहे की नक्की कुठला गट कोणासाठी आरक्षित राहतोय हेच समजत नसल्यामुळं नक्की काय स्थिती राहील सांगता येत नाही. परंतु स्थिती भारतीय जनता पार्टीसाठी चांगली आहे. तालुक्यात 2 गट तर दिसते आम्हाला, तर ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्याच्यावर परिणाम होणार नाही असं वाटत नाही? नाही होणार परिणाम, अजिबात परिणाम होणार नाही. शेवटी पक्ष जो आदेश देईल किंवा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्याबरोबर काम करणं क्रमप्राप्त आहे म्हणण्यापेक्षा करणार पण आहेत सगळेच, आणि प्रत्येकाला करावं लागेल जर तो कार्यकर्ता असेल तर. जेव्हा आज आतापर्यंत जो पूर्ण हे आयोजनाचा कार्यक्रम झाला होता, म्हणजे नातेपुते मंगल कार्यालयाचा जो कार्यक्रम झाला होता भाजपचा, त्याच्यानंतर आपण भाजपच्या कार्यक्रमात कुठं दिसला नाही. मग कशावर दिसलं नाही? मतभेद झाले की आपला राग भाजपवर आहे की राम सातपुतेवर, का आपल्याला डावललं जाते? एक आहे त्याच्या गेल्या 5 वर्षातही, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या 5 वर्षातही मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नव्हतो, आत्ताही नाही. पण मी कार्यक्रमात नाही असं नातेपुतेत होतो, माळशिरसला होतो, पिलीवला होतो नाही कसं एखाद 2 वेळा नसते नेहमी. मी काय माझ्या कार्यक्रमामुळे कामामुळे बाहेर गेलो असेल एखादं, पण मी माळशिरसच्या कार्यक्रमाला होतो, पिलीवच्या कार्यक्रमाला होतो, पालकमंत्री होती पिलीव कार्यक्रमाला होतो ना मी. एखाद दुसऱ्या कार्यक्रमाला मी गैरहजर आहे, मी कामामुळे नसेल. त्यामुळं भाजपवर तर राग असायचं कारण नाही. जानकर तुमचे जुने सहकारी ते तुमच्यापासून बाजूला झाले आणि त्यांनी आमदारकी मिळवली. आता पक्षामध्ये इतकी वर्ष राहून तुम्हाला काय लाभ झालाय का? नाही, नाही.
मुळामध्ये मी राजकारणात मला स्वतःला काहीतरी मिळवायचं म्हणून आलोच नाही. ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता, शेतकऱ्यांची जी लूट होत होती, माझी प्रेरणा ती आहे राजकारणात येण्याची, की हे थांबावं म्हणून मी आणि त्या मित्रांनी मिळून चिलिंग प्लांट वेळापूरला पहिल्यांदा काढली, दुधातली लूट थांबावी. त्यानंतर चांदापूरच्या कारखान्याचा आम्ही प्रयत्न केला, तो सुरूही झाला. ऊसातली लूट आणि एकाधिकारशाही थांबावी म्हणून होता. आणि त्यातमध्ये म्हटलं तर नक्की समाधानी आहे. त्याचं कारण तालुक्यातली दुधातली आणि ऊसातली लूट 100% थांबलेली आहे आणि शेतकरी नक्कीच त्या दृष्टीनं फायदा आहे. जाणकारांना काउंटर करण्यासाठी मध्यंतरी भाजपनं पडळकर आणि पतांना मार्कडवाडीमध्ये आणलं होतं. त्यांनी जे भाषणामध्ये प्रक्षोभक भाषा वापरली ती ह्यापूर्वी कधी अशी माळशिरस तालुक्यात दिसली नाही. आणि त्यांच्याबरोबर रामभाऊ सातपुतेंनी सुद्धा अशी भाषा वापरली की त्याच्यामुळं तालुक्याचं वातावरण थोडंसं विचित्र झालं. हे बरोबर होतं का? ह्याच्यामुळं काय फरक पडेल असं वाटतंय का? कसं आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे, माणूस स्वभावानुसार बदलतो. पण शेवटी समाजाची तालुक्याची मानसिकता आहे, त्यात काय फरक पडला नाही आणि पडणारही नाही. आता हे माळशिरस तालुक्यामध्ये नीरा देवधरच्या पाण्यावरून विवाद चालू आहे. आमदार जानकर म्हणतात माझ्यामुळं आलं, माझे आमदार राम सातपुते म्हणतात मी आणलं. तर याविषयी आपण काय सांगतो? कसं आहे, पाणी येणार आहे ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळेच. कारण त्याला लागणारा निधी, त्याला जे परवानग्या किंवा हे सगळं भारतीय जनता पार्टीच्याच काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टीने दिलेलं पण आहे. त्यामुळं पाणी आता हे छोट्या राजकीय श्रेयासाठीची चाललेली धडपड आहे, परंतु पाणी येणार, नक्की येणार, पण भारतीय जनता पार्टीमुळेच येणार आहे हे पक्का आहे. त्यात व्यक्तीचं काय श्रेय नाही. ह्याच्यापूर्वी संघर्ष केलेले खूप लोक आहेत, त्यांचा संघर्षही ह्या कामात उपयोगी आलेला आहे. म्हणजे बाळासाहेब सरगरांपासून असू द्या किंवा हिंदुराव नाईक निंबाळकरांचं त्यावेळी ते योगदान होतं, किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यासाठी प्रयत्न केला होता केंद्र सरकारकडे. निधी हा केंद्र सरकारच देणार आहे आणि त्याचाच हे परिणाम म्हणून पाणी येणार आहे. आलं नाही पण येणार नक्की. एकेकाळचे आपले सहकारी जे तुमच्यामुळं राजकारणात सक्रिय झाले ते आमदार आता सध्याचे जानकर साहेब, तर त्यात तुमची विरोधकच म्हणायचे राजकीय. तर ते म्हणतात की आता माझ्यासमोरच्या विरोधकांना मी पाला पाचवण्यासारखं उडवून जाईल. तर याविषयी आपण काय सांगतो? कसं आहे, मीडियाला असंच काहीतरी असल्याशिवाय छापत नाही ती, किंवा असं काहीतरी बोलल्याशिवाय वाचत पण नाही आणि ऐकत पण नाही ती. हा त्याचा भाग आहे. त्यामुळे कोण काय समजते ह्याच्यावर काहीच अवलंबून नसतं. आम्ही हे दुसरी तुटायची नाही म्हणायचं. दोस्ती काय तुटायचं कारण पण नाही, म्हणजे पण राजकीय दोस्ती नाही, वैयक्तिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत त्यांचे माझ्याकडे. मी 25 वर्षे एकत्र ह्या तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधात काम केले. आमची नाळ ही आहे की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणं किंवा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणं ही आमचं समान धागा आहे आणि तो धागा आमचा कायम राहील. दादा, तुम्ही आता म्हणला प्रस्थापितांच्या विरोधात, तुम्ही गेले अनेक वर्ष ज्यावेळेला सत्ता नसताना, पक्षाची सत्ता नसताना सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला आणि या तालुक्यामध्ये पक्ष चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम केलं. परंतु आज पक्षाची सत्ता आली, आज चांगले दिवस आलेले असताना या ठिकाणी एक दुसरी फळे ती कुठंतरी महत्त्वाच्या कार्यक्रमात ते चेहरे दिसतात, परंतु जुने जे आहेत ज्यांनी पक्ष म्हणजे तुमच्यासाठी, तर हे कुठं दिसून येत नाही किंवा बोलवलं जात नाही का? असं काय आहे का? पक्ष ज्यावेळी वाढत असतो त्यावेळी नवीन नवीन माणसं येतच असतात आणि नवीनला जर थोडंसं उत्साह असतो, त्यामुळे तुम्हाला ते नवीन चेहरे दिसतात. जुनी आहे ती मागं पुढं असतील कुठंतरी, पण पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नक्की असतील. विकासाच्या दृष्टीने एक प्रश्न, आता राज्यावरती तुमचं सरकार आहे, महत्वाचं म्हणजे आता तालुक्याच्या बाबतीत आपण बोलूया की विद्यमान आमदारांनी काय विकास केला 1 वर्षात तुम्हाला वाटतं? काय व्हायला पाहिजे होता त्यांच्या विरोधात? आता शेवटी पोट तुमच्याकडेच येत आहे, आता ते एका वाक्यात सांगतात की निधी आम्हाला देत नाही. कसं आहे माहिती आहे का, म्हणजे विद्यमान आमदारांनी काय विकास केला मला तर काही दिसत नाही. म्हणजे
आणि ते काही ते जाहीर पण नाही केलेलं त्यांनी, बाबा मी हा मंजूर करून आणला, तो काय मंजूर केलं, हे केलं, असंही काही त्यांनी जाहीर केलेलं नाही. त्यामुळं त्यांनी काय विकास केला आहे मलाही माहीत नाही आणि दिसला पण नाही मला. त्यांचा हक्काचा निधी तर आला आला असेल. कुठं गेला मग? विकास कामं दिसत नाही ना आम्हाला. हां, म्हणजे मध्ये 1-2 समाज मंदिरात उद्घाटन केलेलं दिसलं होतं मला. म्हणजे बहुतेक तो निधी आहे काय माहीत नाही मला. पण ते काम कसं आहे, निधी आला असेल तर त्याची टेंडर प्रोसेस, त्याची वर्क ऑर्डर, त्याचं काम होणं, ह्यालाही अवधी लागतो. एक वर्ष होऊन गेलं नाही. हां, म्हणजे तेच की आता निधी आला असेल, सुरू झाले असेल प्रोसेस, असं वाटते मला. काय ते लाडक्या बहिणीमुळे पैसेच नाहीत आणि त्यामुळे आमचा निधी येत नाही. लाडक्या बहिणीचा आणि निधीचा काय संबंध नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, काम न करण्याला काहीतरी नावं ठेवायचं काम आहे, तसा हा प्रकार आहे. लाडक्या बहिणीला पैसे लागतातच. ताण आलाय का तर ताण आलायच, पण म्हणून निधी नाही इतर कामाला असं नाही काय. कमी जास्त असेल पण निधी नाही, हे ढोंग झालं. दादा, आपण जे म्हणलात की बाबा विधानसभेत आमची दुसरी चालूच आहे, राजकीय दुसरी नसली तरी कौटुंबिक संबंध आहे. आता भाजपची धुरा आपण सांभाळली होती विधानसभेची इलेक्शन, त्यामध्ये आपल्या उमेदवाराला 1,08,000 मतं पडली. तो दागा पकडून आमदार जानकर म्हणतात की बाबा त्यांच्या मागं लोक नाहीत, पण मटका गुटखा आणि दारू ह्यांच्या जीवावर त्यांचं ते राजकारण चालू आहे, गलिच्छ राजकारण चालू आहे. ते गुंडगिरीला अपोषण वातावरण तयार करतात. तर हे खरं आहे? 1,08,560 मतं मिळाली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला. ही काय नुसते मटका गुटक्याची मतं नसतात. सर्वसामान्य माणसांनी विकास कामांकडे बघूनच दिलेलं मतदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं काम, गेल्या 5 वर्षात ह्या तालुक्यात झालेलं काम, ह्याचं फलित म्हणून ही मिळालेली मतं आहेत. त्यामुळं हे म्हणणं ठीक आहे, टॉन्ट म्हणून त्याच्याकडे बघावं, दुसरं काय जाता नाही. कारण त्यांनाही माहिती आहे की बाबा एवढी मतं मिळाली, ते दोन्ही एकत्र असताना सुद्धा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 बाजू ह्या तालुक्यातल्या प्रमुख एकत्र असताना सुद्धा 1,08,560 मतं मिळाली. ती ज्यावेळी सध्याचे विद्यमान आमदार म्हणाले होते की मी 2.25 लाख मतांनी निवडून येणार, आणि निवडणुकीच्या आधी एक घोषणा केली, मला वाटतं इंदापूर तालुक्यातल्या कुठल्या कार्यावर मी पण वाचली होती. तर मी त्याच वेळी म्हणलं होतं की असं काय होणार नाही, आणि तसं झालं नाही. जानकरांनी जे मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी केली होती, हा एक मोठा राजकीय कट होता. समजा ती मागणी जर मान्य झाली असती तर त्याची देशभर काय पडसाद होती? हा राजकीय स्टंटच होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ह्यापूर्वी चर्चा झाली आणि देश पातळीवर चर्चा झाली. निवडणूक आयोगाने ते सगळं म्हणजे स्पष्ट करून दिलेलं आहे की EVM ही फुलप्रूफ आहे, त्याच्यामध्ये कसलेही दोष नाही, ते काही मॅनिप्युलेट करता येत नाही, बाहेरून करता येत नाही, कुठूनच करता येत नाही, आणि सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. जर तसं नसतं तर त्यांनी तो विषय अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा EVM बाबतीत घेतलेल्या शंका निरर्थक ठरवल्या. त्यामुळे तो मुद्दाच गैरलागू आहे की त्याच्यावर निवडणुका झाल्या तर काय वेगळीच, अजिबात चित्र वेगळं होणार नाही. कारण मोदींच्या काळामध्ये जी कामं 10 वर्षामध्ये झाली, ज्या टोकानं झाली, त्या कामाचं फलित म्हणून लोकांनी दिलेलं मतदान आहे. त्यामुळे EVM हे फक्त तकलादू कारण द्यायचं आपल्या पराभवाला किंवा आपल्याला कमी मिळालेल्या मतांना द्यायचं कारण आहे. आता हे राजकारणात काही होऊ शकतं. जर तुम्हाला तुमचे जुने दोस्त आमदार जानकरांनी जर हात मागितला दोस्तीचा, तर तुम्ही हात पुढे करणार? माझे वैयक्तिक संबंध आहेत राजकारणासाठी. राजकारणासाठी ते आणि मी वेगळ्या पक्षात आहे, त्यामुळे काही एकत्र यायचं कारण नाही.